बाबांसाठी कोण रडतो? मनी कोण रडतो? मनी बाबू दादा बाबू दादा रडतो मनामध्ये. थुक त्याच्यावर थुक. तर कलिंगड वाटलं आम्हाला 50 रुपये आहेत ना दादा. 50 रुपयाचा कलिंगड घेतला मित्रांनो. हा बघा कसा व्हाईट व्हाईट आहे अख्खा. आणि तिकडं का जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि चला आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूया. बघूया आपला किती काम होतं ते दादा. तर मित्रांनो बाबू दादा बसले इथे. कार्टून लावून दिले. केक आहे काल मामाने आणलेला. त्यात थोडी खिमटी ठेवले. ते गरम आहे, थोडी थंडवर ठेवले. बाबू दादाला झालं खोकला आणि जरा जास्त खोकतोय. काल जास्त फ्रूट वगैरे खाल्ले. जास्त पिल्यामुळे याला कफ जास्त झाले. तर आता बघू, आज आणि उद्या सुट्टी दवाखान्याला. तर औषधांचे फरक नाही पडला तर परवा नेलं हॉस्पिटलला. आणि आता बनवते जेवण. सध्या डाळ ठेवली इंडक्शनवरचीच आपल्या उकडत, नेहमीप्रमाणेच इंडक्शनवरच ठेवली उकडत. आणि लाईट नाही आहे जास्त तिथं. तर भात वगैरे घालायला लागेल. चुलीवरचं जेवण बनवते. चला जेवण वगैरे आधी बनवून घेते आणि मग आवरल्यावरती दाखवते आपली किती कामं झाली आहेत ती धोत्याची. थुक त्याच्यावर थुक. बापार्थ गुक बापार्थ गुक खाता होणे मा बरं. मिरची पाहिजे तुझे. मिरची नाही भेटली. हा वाल्या होत्या दोन घेतल्या होत्या बऱ्याला. आता अंगण देऊ का? हा बाबूदाचे दुष्ट काढून झाले. आपल्या बाबूदाचे दुष्ट काढायला घेतलेले आईनी. तो जरा आजारीच आहे, खायचं वगैरे पण नाही आहे, सर्दी खोकला भरपूर आहे. त्याच्यामुळे आज दुष्ट काढले बाबूदाचे आपले. आणि चला काम आहे, थोडीशी भाजी वगैरे करायची आहे. वरण भात झाले आपला. बाबाला माझ्या कोण लरण तर मग कोण बाबू दादा लरण. कोण रडतो आई बाबासाठी? कोण रडतो? आईवाला काय आई बाबांसाठी कोण रडतो? मनी कोण रडतो? मनी बाबू दादा बाबू दादा रडतो मनामध्ये. बाबा एवढा आजी आजोबांचा प्रेम आहे. आई बाबाला कोण लरण. आई बाबाला बोलतो मनी बाबू दादा लरण. म्हणजे मी अंघोळ लावतोय. मी जाऊ नको का? मम्मी अंघोळ बाबू दादा महाराजला आधी सांगून टाका आजी आजोबांना मी तुमच्या रडायला आनंद होतो ना. पाणी तापतोय. ठेवला नेला आंघोळीला. चला का आंघोळीला. तर मित्रांनो चुलीवरती भात घातले आज. काल गॅसवर घातलेला आणि आज चुलीवर घातले. आणि वरण पण घातले. वरण पण झाले आपलं ऑलमोस्ट. तर सर आता भाजी व्हायची. तर भाजी निसायला लागेल. पहिले वाटाण्याची भाजी करायची आहे. तर सर आता भाजीचंच मागं लागते डायरेक्ट. ते घेतलं पब्लिकने काम करायला. मिस्त्री काम करायला 1500 रुपये. बाबा आज अर्धा दिवसात येऊन 1500 रुपये हजर कोण द्यायचं बाई तुला?
वर्क इन प्रोग्रेस. नाही दुसरी येतो तुम्हाला मी. मला आता तिकडे जावत नाही कंटाळलो म्हणजे आता मला भाजीचा बघायची तुम्हाला सुरी दिल्याशी मतलब. आप्पा इकायची काय फुकाटच गेलेली आहे तरी कापामध्ये बी इथे सुरी पण ठेवले इथे इथल्या माल कालवायला ना काम चालू आहे आपलं. तोपर्यंत भाजीच्या मागा लावते. बाबू दादाला स्कूलला पाठवलं मी आज. आता घेते भाजी घालायला. ये नको का काय करणार सुर राहून जातात वरण भात घेतले काशी बाबू दादाला जेवायला भरवले घेतले वरण भात. सकाळची फोन आला बाबूने गेम नाही खेळायचे. बाबूने आता जेवले जस्ट आणि चालले बाबू मामचा दिच्या पाठी परत एकदा त्यांच्या घरी खेळायला. तेव्हा आम्हाला काम करायला संध्याकाळी का पप्पा तुला न्यायला. हा मी काय चल बाय 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 बाय. चल बाय बाय. पप्पा येईल तुला न्यायला. हे कामगार आमचं तियाडी कामगार आहेत. हा जा जा शांबड्या जा. चल बाय बाय. बाबा दादा चालला तर ममता इकडे बाहेर चला काम एवढ्यात मग चला ना चहा थंडा पाहिजे. कलिंगड भेटलं आम्हाला 50 रुपये आहेत ना दादा. येतो आलंच कोण नाही ओके स्कॅनर चला मित्रांनो कलिंगड घेतलं तर आम्ही 100 रुपयाचं 2. एक आई घेतलं एक मी घेतले. इथून कट करून घेतले रेडी म्हणून. आणि आपल्या घराचं काम चालू आहे तिकडे जोत्याचा. आजूबाबू बसलं पायरीवरती आणि इथं अंगणवाडीचं पण काम चालू आहे. गटर पॅक करायला घेतले. 30-20 काय नाही बाई 50 डायरेक्ट 50 30 नाही नक्की का तिकडे जायला लागला आपल्याला. मी तिकडून येतो. हा 50 नाही येत 40 तर नाही मार काय बघितला याला विचारताय मी बनवा काम वर्क इन प्रोग्रेस. बाबू बारा हा याच्यावरच फक्त 50 रुपयाचा कलिंगड घेतला मित्रांनो. हा बघा कसा वाईट आहे अख्खा. आणि तिकडं काम चालू आहे आपली पोरं काम करतात. तोपर्यंत काम फायनल न होत तोपर्यंत का खाणार नाही. तोपर्यंत वाट बघते. आणि बाप दादा का आपला आज येत न वाटतं तिकडेच राहिले. मित्रांनो बाबू दादा आले मामता तिकडून जाऊन बघ बाबा तोंड बघ तेल बिल सगळं लावून आणले. आणि खेळतो आता मोबाईलमध्ये गेम. आणि आमच्या आलं नल आता घरातलं पाणी ऑलमोस्ट भरले. पाणी एवढं रिकामं झालं ना बांधकामामध्ये. आणि आपल्या माणसांना पण भरपूर ताण लागायची. तर पाण्याचा जाम स्टोरेज कमी होता. आता बादल्या बिदल्या सगळं मस्त भरून ठेवलं दुरी वगैरे. आणि तशी पाण्याची टाकी पण भरून ठेवली बाटल्या भरायला. म्हणजे पाण्याचा स्टॉक कमी नको व्हायला पिण्यासाठी. आपली मोठी टाकी वगैरे भरले इथे. हा काढले. आणि हा आपला जोते आहे नवीन. तिथून जवळपास 5 ते 10 अंतर 5 फूट अंतर एवढा एक्स्ट्रा वाढवलं पाठीमागे.
मग हा काढण्यात येणार आहे. अजून वरचं काढलं नाही, ग्राइंडर काढ उद्या कट करतील. आणि हा जोत्या बघू शकता आत्ताच बांधकाम केलं आहे. अजून एक जोत्या आहे आपला फिरवायचा बाकी, तर उद्या करतील. आणि उद्या महाशिवरात्री, तर बघू आता उद्या काय होतं ते. महाशिवरात्रीला आम्ही दरवेळेस कुठं ना कुठेतरी जातो पाया पडायला. हा लावते. तर उद्या बघू कसं पॉसिबल होते कसं नाही ते. आणि मी घेतले मोटरची वायर लावायला. लागले का? काय झाला? करू ना? ओके. तर आपला सेटअप इथं वायफाय लावले आणि इथं बटन आहेत. इंडक्शन वगैरे इकडनंच घेतलं कनेक्शन आपलं. ना धूळ बघा. तर उद्या महाशिवरात्री, आमचा उपवास असणार आहे घरात. कोणाचा उपवास आहे ते माहीत नाही अजून. आणि काय बाबू आता हा हा बाबा एवढं सर्दी झालं. आवाज बघा कसं झालं ना बाबू. दादा तुला सर्दी झालं ना? चला तोपर्यंत आता बनवायची मेथीची भाजी. वरण तर दुपारचं ठेवले, भात घातले. फक्त मेथीची भाजी बनवायची आणि आपण वाकटा बटाटा. आणि उद्या उपवास आहे ते खाणार ना उद्या, बनवणार पण नाहीत आम्ही. त्या नळ आलेत, आई गेलेत पाणी भरायला. मी तोपर्यंत भाजी घालते. तर मित्रांनो आपला हा जो आहे आता झाले रात्र. तेव्हा तिथे मेथुरमेर म्हणजे जिथं भूमिपूजन केलं आहे तिथे दिवा वगैरे पेटवलेलं आहे ना. आपला फक्त जोतच झालं 2 साईडचा, अजून एक साईडचं व्हायचे उद्या होईल. आज नळ आलेलं मगाशी, तर पाणी वगैरे भरून विटांच्यावर पण तिथं मारलं आहे अर्धा, जेवढं शक्य होईल तेवढं. आपला पसारा बघू शकता तुम्ही किती येतं. तर सध्या तुर्तास सगळे काम वगैरे आवरलेत, भांडे वगैरे घासले. आणि उद्या महाशिवरात्री, तर बघू उद्याचा प्लॅन तर अजून काही नक्की नाही केला. काय असेल ते दिसेल आता उद्या, जर कुठे गेले बाहेर तर. आणि चला आजचा ब्लॉग पण इथेच एंड करते. कामं वगैरे जास्त होती, थकलोय पण आम्ही घरातले सगळेच माणसं जरा सध्या कामाच्या याच्यामध्ये पूर्ण म्हणजे थकलेलीच आहेत. झोपतात लवकर आणि काम वगैरे झाले. आता फक्त घर व्हायचं बाकी आहे. तर चला आजचा ब्लॉग पण इथेच एंड करते. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.